नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे विहार एम फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण लेक्चर नंबर 4 चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटीचं बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये MSTCTचे PYQ सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर जे काही क्वेश्चन्स आहेत इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट नावाचं टॉपिक आहे किंवा पॉईंट आहे, त्या पॉईंटचे आपण MCQ सॉल्व्ह करून घेणार आहोत. लक्ष द्यायचे एक एक क्वेश्चन आणि प्रत्येक फॉर्म्युला मी तुम्हाला क्वेश्चनमध्येच फॉर्म्युला एक्सप्लेन करणार आहे. फॉर्म्युल्याचा वापर कसा करायचा आणि कुठल्या क्वेश्चनसाठी कुठला फॉर्म्युला यूज केलेला आहे काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचे. तर बघा इकडं फर्स्ट क्वेश्चन आहे आपला. The scale of galvanometer is divided into 160 equal divisions. The galvanometer shows full scale deflection of 16 milliampere. हे आहे करंट. ओके, काय आहे त्याला? करंट म्हणायचं, करंट. ओके, तर बघा आहे करंट, गॅलॅनोमीटर मधला करंट. Ig इज इक्वल्स टू 16 मिलीएम्पियर, 16 इंटू 10⁻³ एम्पियर. मॅक्झिमम व्होल्टेज E, voltage across galvanometer is 80 millivolt into 10⁻³ volt. Okay, now the range is changed so that the galvanometer reads total V voltage read by galvanometer is 160 volt. The required resistance to be connected is, गॅलॅनोमीटर मध्ये आपल्याला व्होल्टेज मोजायचं असेल तर सिरीज रेजिस्टन्स, लार्ज सिरीज रेजिस्टन्स जोडलेला असतो आणि त्या सिरीज रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे कॅपिटल R इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय IG मायनस कॅपिटल G. आता यातली व्हॅल्यू आपल्याला काय काय माहिती? टोटल रीड करायचं व्होल्टेज आहे ते 160 व्होल्ट आहे. IG ची व्हॅल्यू माहिती, गॅलॅनोमीटर मधलं गॅलॅनोमीटरच्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू माहित नाही, तर त्याच्यासाठी आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे. तर G इज इक्वल्स टू ओम्स लॉ, R इज इक्वल टू V बाय I, VG डिवायडेड बाय IG. ओके, VG इक्वल टू IG इंटू कॅपिटल G. ह्या फॉर्म्युल्यानुसार जर गेलो तर आपल्याला गॅलॅनोमीटरचा रेजिस्टन्स मिळेल. VG ची व्हॅल्यू आहे 80 इंटू 10⁻³ 80 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय IG ची व्हॅल्यू 16 इंटू 10⁻³ 16 इंटू 10⁻³. ओके, कॅन्सल झालं. 16×5 = 80. ओके, गॅलॅनोमीटरचा रेजिस्टन्स पण मिळाला. आता सगळ्या व्हॅल्यू जर ठेवल्या आपण तर V इज इक्वल्स टू आहे 160 डिवायडेड बाय IG ची व्हॅल्यू आहे 16 इंटू 10⁻³ 16 इंटू 10⁻³ मायनस 5. ओके, 16 16 60, 10 10 इंटू 10⁻³ न्यूमरेटरला गेला मायनस 5. आता हे किती झालं टोटल? 10 इंटू 10⁻³ म्हणजे टोटल 1 2 3 4 0 मायनस 5. ओके, 10,000 म्हणून 5 गेले, 9,995 ओहम. 9,995 ओहम म्हणजेच पहिला ऑप्शन आहे. एकदम सोपा प्रश्न होता, फक्त फॉर्म्युला व्यवस्थित यूज करायचा आहे. ओके, लिहून घ्या. लिहून होत नसेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे त्याचा. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे. इफ only 5% of the total current is to be passed through the galvanometer of resistance G, then resistance of the shunt will be, capital S विचारलेला आहे. 5% of total current, IG is equals to 5% of I. टोटल करंट मधला 5% करंट पास होते, तर IG डिवायडेड बाय I is equals to 5%, 5 डिवायडेड बाय 100. ओके, 5 ने डिवाइड केलं 1/20. नाव IG चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. IG इज इक्वल्स टू S डिवायडेड बाय S प्लस G इंटू कॅपिटल I. कॅपिटल I डिव्हिजन मध्ये आणला, IG डिवायडेड बाय I इज इक्वल टू S डिवायडेड बाय S प्लस G. नाव IG अपॉन I व्हॅल्यू आहे 1/20 इज इक्वल्स टू S डिवायडेड बाय S प्लस G. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 20S आणि S प्लस G लेफ्ट साइडला. नाव S प्लस G इज इक्वल्स टू 20S. S सबट्रॅक्ट केला राईट साइडला जाऊन, G इज इक्वल्स टू 20S मायनस S. कॅपिटल G इज इक्वल्स टू 19S. ओके, आणि G डिवायडेड बाय 19 इज इक्वल टू S. S इज इक्वल टू G डिवायडेड बाय 19. सोपा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर C आहे करेक्ट आहे. समजतंय? चला लिहून घ्या, समजायलाच पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा,
To determine the internal resistance of the cell with potentiometer when the cell is centered by a resistance R1 म्हणू आपण याला. R1 ची व्हॅल्यू आहे 5 ओहम. Balancing length is initial length L1 is equals to 250 centimeter and the cell is centered. R2 is equals to 20 ohm. The balancing length of the potentiometer is L2 400 centimeter. Internal resistance will be. आता याच्यासाठी कन्सेप्टनी गेला तर खूप लेंदी आहे प्रोसेस. डायरेक्ट जर फॉर्म्युला जर लक्षात ठेवला तर वायरचा रेजिस्टन्स, बॅलन्सिंग लेंथ दिले आणि इंटरनल रेजिस्टन्स विचारलेला आहे. तर याच्यामध्ये फॉर्म्युला मी डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला. बॅलन्सिंग लेंथ L1 डिवाइडेड बाय L2 इज इक्वल्स टू R1 इन ब्रॅकेट R2 प्लस स्मॉल r डिवाइडेड बाय लेंथच्या समोर R2 इन ब्रॅकेट R1 प्लस स्मॉल r. हा जर फॉर्म्युला लक्षात ठेवला तर दिलेल्या कंडिशनमध्ये सगळ्याच व्हॅल्यू दिले. तर बघू आपण काय काय दिले. L1 ची व्हॅल्यू आहे किती आहे 250 डिवाइडेड बाय L2 ची व्हॅल्यू आहे 400. व्हेरी गुड. ओके. R1 व्हॅल्यू आहे किती आहे. R1 ची व्हॅल्यू 5 आहे इंटू R2 ची व्हॅल्यू किती आहे 20 आहे प्लस स्मॉल r आणि डिवाइडेड बाय R2 ची व्हॅल्यू किती आहे 20 इंटू R1 ची व्हॅल्यू किती आहे 5 प्लस स्मॉल r. ओके. हा 5 हा 4 कॅन्सल झाला. इतर टोटल हे 0 0 कॅन्सल झाला. 5 ने डिवाइड होईल 5 येते. 5 ने डिवाइड झालं 8 येते. व्हेरी गुड. 5 डिवाइडेड बाय 8 इंटू हा 4 मल्टिप्लिकेशन मध्ये आणला इज इक्वल टू 20 प्लस r डिवाइडेड बाय 5 प्लस r. आपल्याला स्मॉल r फाइंड करायचे. 4 4 2 8 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 in bracket 5 plus r is equals to 2 in bracket 20 plus r. ओके. आणि आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे 5 ने मल्टिप्लाय केलं. 5 into 5 25 प्लस 5r is equals to 2 ने मल्टिप्लाय केलं 40 प्लस 2r. नाव आपल्याला 5r मधून 2r सबट्रॅक्ट केला राईट साईडला 40 मायनस 25 समजतंय. ओके. हे आलं 3r आणि हे किती आलं 15 आलं. तर r इज इक्वल्स टू 15 डिवाइडेड बाय 3 r इज इक्वल्स टू 5 ओहम. स्मॉल r इंटरनल रेजिस्टन्स इज 5 ओहम. 5 ओहम ऑप्शन नंबर सी आहे आपल्याकडे. ओके. समजतंय. समजायलाच पाहिजे पण फॉर्म्युला लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला बेटा. नीट लक्ष दे. रेजिस्टन्स, एक्सटर्नल रेजिस्टन्स, बॅलन्सिंग लेंथ, एक्सटर्नल रेजिस्टन्स, बॅलन्सिंग लेंथ आणि इंटरनल रेजिस्टन्स विचारलेला आहे. तर त्या कंडिशनमध्ये हा फॉर्म्युला यूज करता येते. लिहून घ्या. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे प्रश्न बघा. नल पॉइंट इज ऑब्टेन ॲट 200 सेंटीमीटर ऑन अ पोटेन्शियोमीटर वायर व्हेन द सेल इन secondary circuit is centered by 5 ohm. When the resistance 15 ohm is used for centering, null point moves 300 centimeter. The internal resistance same condition. L1 ची व्हॅल्यू आहे. ओके. आणि याला दिलेला आहे हा कॅपिटल R1 म्हणू आपण ह्याला. ओके. ह्याला आपण कॅपिटल R2 म्हणू 15 ओहम आणि बॅलन्सिंग दुसरी आहे ती आहे L2. तर या कंडिशनमध्ये तुम्हाला हा होमवर्कसाठी ठेवतो मी. फॉर्म्युला लिहितो मी एकदा परत एकदा. L1 डिवाइडेड बाय L2 इज इक्वल्स टू R1 in bracket R2 plus small r divided by R2 in bracket R1 plus small r. या पद्धतीने फॉर्म्युला आहे. सगळ्या व्हॅल्यू आहेत तर स्मॉल r फाइंड करायचं. याच्या आधीचा जो क्वेश्चन झालेला आहे त्या क्वेश्चनच्या मेथडने सॉल्व्ह केलं 100% आन्सर येईल. ट्राय करा. होमवर्कसाठी ठेवतो मी. ओके. आणि याची काय आन्सर येते कमेंटमध्ये 100% सांगायला विसरू नका. पण कमेंटमध्ये टाका आन्सर. नेक्स्ट. Only 4% of the total current in the circuit passes through the galvanometer. The resistance of galvanometer is capital G. Then the shunt resistance connected S is equals to विचारलेला आहे. आणि IG is equal to किती दिलेले 4% of I. सेम टाईपचा क्वेश्चन आहे. IG डिवाइडेड बाय I इक्वल टू 4%. 4 बाय 100 म्हणजेच 1/25. ओके. समजतंय. आता IG चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवा म्हणतोय S डिवाइडेड बाय S प्लस G इंटू टोटल करंट I. व्हेरी गुड. IG डिवाइडेड बाय I इज इक्वल्स टू डायरेक्ट असं जरी लक्षात ठेवलं तरी S डिवाइडेड बाय S प्लस G. IG अपॉन I ची व्हॅल्यू आहे 1/25 इज इक्वल टू S डिवाइडेड बाय S प्लस G. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. S प्लस G इज इक्वल्स टू 25 इंटू S. S राईट साईडला जाऊन सबट्रॅक्ट झाला. कॅपिटल G इज इक्वल्स टू 25 S मायनस S. कॅपिटल G इज इक्वल्स टू
24 into S. G divided by 24 is equals to S is the final answer. G upon 24. G upon 24 ऑप्शन नंबर बी आहे. समजला? समजायलाच पाहिजे. सेम टाईपचा प्रश्न पडलाय बघा. म्हणजे प्रश्न सेम फॉर्म्युल्यांचे रिपीट होत आहेत तुम्हाला. म्हणजे फक्त फॉर्म्युला आणि ते एक टाईपचा क्वेश्चन जर क्लिअर केला पेपरमध्ये, कॅल्क्युलेशन तुमच्या हिमतीवरती, तुमच्या स्किलवरती कॅल्क्युलेशन शिकून घेणे आणि कॅल्क्युलेशन करेक्ट करणं ही तुमची जिम्मेदारी आहे. ओके. बाकीचा पार्ट फॉर्म्युला कोणता यूज केला, कुठल्या कंडिशनमध्ये काय दिलेलं असताना काय केलेलं आहे हे आपण मी शिकवतोय. लक्ष देऊन काळजीपूर्वक समजून घ्यायचंय. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. The length of the potentiometer wire is increased by keeping constant potential difference across the wire. Then लेंथ जर इन्क्रीज झाली तर त्याची बॅलन्सिंग लेंथ पण काय होते, राईट साईडला शिफ्ट होते. म्हणजे बॅलन्सिंग लेंथ पण इन्क्रीज होते. नल पॉईंट ऑब्टेन ॲट लार्जर डिस्टन्स. सी ऑप्शन आहे. व्हेरी गुड. काही नाही, टेन्शन नाही, काही नाही, सिम्पल आहे. द लेंथ ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर इज एल. सेल ऑफ EMF E इज बॅलन्स्ड ॲट L1 म्हणू. ओके. ही बॅलन्सिंग टोटल लेंथ L1 आहे. ओके. फ्रॉम द पॉझिटिव्ह एंड ऑफ द वायर द लेंथ ऑफ द वायर इज इन्क्रीज्ड L/2. म्हणजे टोटल लेंथ किती झाली, L + L/2 झाली. म्हणजे किती झाली ती 3L / 2 एवढी झाली. सेम सेल विल गिव्ह बॅलन्स ॲट डिस्टन्स x. ओके. L2 किंवा x. द व्हॅल्यू ऑफ x इज विचारलेली आहे. तर याच्यासाठी आपण जर कन्सेप्टनी गेलो परत एकदा, म्हणजे पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल जर यूज केलं, पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. सेल सेम ठेवलेला आहे. कॅल्क्युलेशन कॉन्स्टंट फाइंड करा. प्रोसेस थोडी लेंथी आहे, त्याच्यापेक्षा एक शॉर्टकट पर्याय आहे. तर तो पर्याय लक्षात घ्यायचा आहे. तर बघा इकडे याच्यामध्ये बॅलन्सिंग लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ किंवा टोटल लेंथ. बॅलन्सिंग लेंथ अपॉन टोटल लेंथ त्या कंडिशन मधली. हा रेशो कॉन्स्टंट राहतो, इज कॉन्स्टंट. बघा इकडे आता पहिल्या कंडिशनमध्ये बॅलन्सिंग लेंथ जी आहे ती L1 आहे. कॅपिटल L1 इज इक्वल टू L2 डिवायडेड बाय कॅपिटल L2. हा रेशो कॉन्स्टंट राहते. L1 ची व्हॅल्यू दिसते तिथे आपल्याला किती आहे, L/5 आहे. डिवायडेड बाय L1 ची व्हॅल्यू, कॅपिटल L1 ची व्हॅल्यू कॅपिटल L आहे, इज इक्वल्स टू L2 ची व्हॅल्यू किती आहे, x विचारलेली आपल्याला. नाव x. L2 ची व्हॅल्यू ही आपण L2 L/2 इन्क्रीज झालेली आहे. इन्क्रीज्ड बाय L/2 तर ती व्हॅल्यू 3L/2 झालेली आहे. 3L डिवायडेड बाय 2. ला L आणि ह्यातला एक L कॅन्सल झाला. इथं डिव्हिजनमध्ये राहील हा 1/5 राहतोय, इज इक्वल टू x डिवायडेड बाय 3L डिवायडेड बाय 2. 3L/2 डिव्हिजनमध्ये इकडे लेफ्ट साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये येते. म्हणजे काय आहे तरी तर 1/5 इंटू 3L डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू x. ओके. x इज इक्वल्स टू 3L डिवायडेड बाय 10 होते. 10. 3L डिवायडेड बाय 10 इज द फायनल आन्सर. 3L डिवायडेड बाय 10 ऑप्शन सी आहे आपल्याकडे करेक्ट आलेले. सोपं आहे, सोपं आहे सगळं. तुम्ही फक्त केअरफुली लिहून घ्यायचं काम करायचं आणि हा फॉर्म्युला जो यूज केलेला आहे बॅलन्सिंग लेंथ, चेंज इन लेंथ काय दिलेलं आहे ते यूज केलेलं आपण. ओके. लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन कडे. If an ammeter is to be used in place of galvanometer, then we must connect. कशामध्ये, ॲमीटरमध्ये. ॲमीटरमध्ये स्मॉल शंट रेजिस्टन्स, लो पॅरलल रेजिस्टन्स म्हणतात त्याला. स्मॉल शंट रेजिस्टन्स, शंट म्हणजे पॅरलल, लो पॅरलल रेजिस्टन्स जोडावं लागते ॲमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. ओके. ऑप्शन नंबर ए आहे. थेरॉटिकल प्रश्न आहेत, सोपे आहेत. व्होल्ट मीटर हॅज रेंज V1 म्हणून याला. ओके. इंटरनल रेजिस्टन्स R1 म्हणून याला. To increase the range of voltmeter to 15 volt V2, okay, the resistance which is to be connected is okay, R2. आता याच्यामध्ये कुठल्या कंडिशनमध्ये आहे, व्होल्टमीटर आहे. व्होल्टमीटरला कुठं जोडावं लागेल, रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडावं लागेल. हे तर क्लिअर आहे. सिरीजमध्ये काय होते, करंट सेम राहते, I कॉन्स्टंट असतो. करंट सेम राहते, I कॉन्स्टंट. ओके. कॉन्स्टंट आहे करंट. म्हणजे बघा इकडे I1 is equals to I2. V1 by R1 is equals to V2 by R2. I constant. V1 ची व्हॅल्यू आहे 10 डिवायडेड बाय R1 ची व्हॅल्यू आहे 50 is equals to V2 ची व्हॅल्यू आहे 15 डिवायडेड बाय R2 ची व्हॅल्यू आहे ते आपल्याला फाइंड करायचे. त्याचं बघू काय होते ते. हे कॅन्सल झालं. R2 is equals to 15 into 5. तर R2 is equals to 15×5 = 75. हा टोटल रेजिस्टन्स जोडलेला फायनली. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, द रेजिस्टन्स विच इज टू बी कनेक्टेड इज.
तिथं काय विचारलं येतं तर आपल्याला सिरीज रेजिस्टन्स जोडावा लागणार आहे तर बरोबर आहे. सिरीज रेजिस्टन्स जेवढे ऑप्शन सिरीजमध्ये आहेत तर त्यापैकी ऑप्शन असणार आहे. तर आता सिरीजचा हा एक ऑप्शन आहे आणि हा एक ऑप्शन आहे. मग आता सिरीजमध्ये कोणता रेजिस्टन्स जोडावा लागेल तर इनिशियल रेजिस्टन्स जो आहे त्याच्यामध्ये किती एक्स्ट्रा रेजिस्टन्स जोडलेला आहे तो सिरीजमध्ये झाला तर त्याला आपण आर म्हणू. तर फायनल रेजिस्टन्स 75 आहे, इनिशियल रेजिस्टन्स 50 आहे. तर हा रेजिस्टन्स आपल्याला 50 सोबत सिरीजमध्ये जोडावा लागेल. म्हणजे किती होते 25 ओहम. 25 ओहम हा रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडावा लागेल. इनिशियली 50 होता आणि 50 सोबत किती रेजिस्टन्स जोडावा लागेल तर 25 ओहम जोडावा लागेल फायनली, म्हणजे 75 होते. आपल्याला 75 तर नाही ऑप्शन, तर काय आहे 25 ओहम सिरीजमध्ये जोडावं लागते. कळालंय? कळायला पाहिजे की सिंपल आहे. बेसिक ओहम लॉ यूज केला, ओहम्स लॉ यूज केला फक्त. आपण कुठली ट्रिक नाही, अदर कन्सेप्ट काही यूज केले नाही, बेसिक लेवलने गेलो ते एकदम. समजते? लिहून घ्या. Next, when cell of EMF E1 is connected to potentiometer wire, the balancing length is L1. Another cell of EMF E2 is connected to that cell. Opposes each other. Cells opposes each other. Cells oppose करत असतील तर बघा एकदा बॅलन्सिंग लेंथ जी आहे ती L1 मायनस L2 होती. बॅलन्सिंग लेंथ E1 मायनस E2 किंवा बॅलन्सिंग लेंथ L1 मायनस L2 दोन्हीपैकी एक आपण घेऊ शकतो. ओके, सेल्स अपोज करत असतील तर लेंथ L1 मायनस L2 किंवा EMF E1 मायनस E2. तर आपल्याला EMF चा रेशिओ विचारला E1 बाय E2, मग लेंथ L1 अपॉन L2, L1 मायनस L2 घेईल. बघा इकडं E1 अपॉन E2 डायरेक्टली आहे, नीट लक्ष द्या. E1 ला बॅलन्स करणारी जी लेंथ आहे ती L1 आहे. E2 ला बॅलन्स करणारी अपोज करते म्हणजे डिफरन्स L1 मायनस L2. डायरेक्ट क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे, पण थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. अपोज म्हणजे डिफरन्स होतं EMFचा, तर EMFचा डिफरन्स न घेता आपण काय केलं, EMF सेम ठेवला, लेंथचा डिफरन्स घेतला डायरेक्टली. ओके, इयत्ता 9वी मधलं रेशिओ अँड प्रोपोर्शन चॅप्टरमधलं डिव्हिडंडो नावाचा जो प्रकार होता, कंपोनेंडो अँड डिव्हिडंडो, त्यातलं डिव्हिडंडो होतं, सबट्रॅक्शन येत होतं, सबट्रॅक्शननुसार गेलो होतं आपण. ओके, चला नेक्स्ट. Two cells of EMF E1 and E2 are connected, shown in figure diagram. When potentiometer is connected between A and B, balancing length is 3.60 on connecting potentiometer between A and C. नाव देतो मी इथं, डायग्राम तर नाही दिसत. ए आहे इथं, ओके, इथं बी आहे, इथं पॉईंट सी आहे, हा सेल आहे E1 आहे, हा दुसरा सेल आहे E2 आहे. इथं डायग्राम नाही दिसत तरी आपण तिथे मी डायग्राम तयार केलेली आहे. ओके, तर बॅलन्सिंग लेंथ L1 जी दिलेली आहे 3.60 मीटर दिलेली आहे. 3.60 when the potentiometer is connected between A and B, the balancing length of the potentiometer wire is 3.60 meter. On connecting the potentiometer between A and C, A आणि C च्या मध्ये जर potentiometer कनेक्ट केलं तर हे दोन सेल आपल्याला ही जी लेंथ आहे तर ए बीच्या मध्ये जोडल्यानंतर पोटेन्शियोमीटर आणि एसीच्या मध्ये जर जोडलं तर बॅलन्सिंग लेंथ जी आहे ती किती दिलेली आहे आपल्याला 0.90 मीटर दिलेली आहे. पण आपल्याला EMF जर घेतला, लेंथ जर घेतली ए आणि सीच्या मध्ये, तर EMF तर डिफरन्स येईल, म्हणजे लेंथचा पण डिफरन्स होईल, म्हणजेच बॅलन्सिंग लेंथ जी आहे ती L1 मायनस L2 होईल. का, हे दोन सेल अपोज करतील ए आणि सीच्या मध्ये. 3.60 मायनस 0.90 म्हणजेच किती झालं 2.70 मीटर. ओके, आणि राहिलं काय तर EMFचा रेशो विचारला आहे. E1 डिवाइडेड बाय E2 इज इक्वल टू न्यूमरेटरला L1 डिवाइडेड बाय L1 अपॉन L1 मायनस L2. L1 ची व्हॅल्यू आहे 3.60 आणि L2 ची व्हॅल्यू आहे 2.70. तर इथं 9 न भाग जाते, 9 चौक 36, 9 त्रिक 27, 4/3. ऑप्शन बी आहे, ऑप्शन नंबर बी. ओके, चला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. द लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज L, याला आपण काय म्हणू L1 म्हणू, आणि ही आहे बॅलन्सिंग लेंथ स्मॉल L1 म्हणू. आणि द लेंथ ऑफ द ओरिजिनल लेंथ इज इन्क्रीज्ड बाय L प्लस L बाय 3, म्हणजे टोटल किती झाला 3L प्लस L, 4L डिवाइडेड बाय 3. याला आपण काय म्हणू कॅपिटल L2. नल पॉइंट इज ऑप्टेन ॲट स्मॉल L2 विचारले आपल्याला. आता थोडा वेळापूर्वी आपण प्रश्न बघितला होता, बॅलन्सिंग लेंथ डिवाइडेड बाय टोटल लेंथ. बॅलन्सिंग लेंथ L1 डिवाइडेड बाय टोटल लेंथ L1 इज इक्वल टू बॅलन्सिंग लेंथ L2 डिवाइडेड बाय टोटल लेंथ L2. कॉन्स्टंट राहते रेशो. बॅलन्सिंग लेंथ L1 ची व्हॅल्यू आहे L डिवाइडेड बाय 4 डिवाइडेड बाय L1 ची व्हॅल्यू आहे L इज इक्वल्स टू
L2 ची व्हॅल्यू किती आलेली ती विचारलेली आपल्याला. स्मॉल L2 कॅपिटल L2 ची व्हॅल्यू 4L डिवायडेड बाय 3. व्हेरी गुड. त्याच्यामध्ये हा L आणि L कॅन्सल झाला. 1/4 राहते इज इक्वल्स टू L2 डिवायडेड बाय 4L डिवायडेड बाय 3. हे सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये आणलं लेफ्ट साईडला. 1/4 इंटू 4L डिवायडेड बाय 3 इज इक्वल्स टू L2. 4 कॅन्सल झाला. इथे राहते आपल्याला L डिवायडेड बाय 3. L/3 इज द आन्सर. बॅलन्सिंग लेंथ. आता रिपीट झाला हा पण प्रश्न 2 वेळा, म्हणजे प्रश्न रिपीट होत आहे. तर सेम टाईपचा एक जरी प्रश्न तुम्ही परफेक्ट केला भरपूर चांगला स्कोर येऊ शकतो. एकदम पॉसिबली गव्हर्नमेंट ॲटोनॉमस मिळेल असं चांगला स्कोर मिळू शकतो फिजिक्समध्ये. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन आहे द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स दॅट अलाउज 10% ऑफ द मेन करंट थ्रू द गॅलॅनोमीटर. गॅलॅनोमीटर मधून जाणारा करंट जो आहे तो 10% ऑफ मेन करंट. 10 into 9 10% ऑफ मेन करंट allows 10% of main current. Okay, Ig divided by I is equals to 10 divided by 100 म्हणजेच 1/10 आलं. आणि फॉर्म्युला लिहिला आपण आता. Ig divided by I डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो मी. S divided by S plus G. Okay, 1/10 is equals to S divided by S plus G. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. S plus G is equals to 10 into S. Okay, G is equals to 10 into S minus S. G is equals to 9S. G upon 9. G divided by 9 is equals to S. S is equal to G divided by 9. अरे काय राहील 99 आहे व्हॅल्यू. ओके, G ची व्हॅल्यू 99 डिवायडेड बाय 9 इज इक्वल्स टू 11 ओहम आहे. ऑप्शन बी आहे. व्हॅल्यू दिलेली इथं आपल्याला, ती बघितली नाही. 99 ओहम दिलेली आहे. ओके, ती जर व्हॅल्यू ठेवली 99 अपॉन जी ची व्हॅल्यू 99 डिवाइड बाय 9 11 ओहम आहे. ऑप्शन बी लिहून घ्या. सिमिलर टाईपचा प्रश्न पुन्हा एकदा आणखीन एक रिपीट झालेला आहे. नेक्स्ट, द रेजिस्टन्स X connected in series with galvanometer of resistance 100 ohm acts as voltmeter of range 0 to 15 volt to double the range. The resistance of 1500 to be connected in series with X. The value of X in ohm is. Okay, तर गॅलॅनोमीटर जर आपण असा एक ड्रॉ केला, नीट लक्षात, व्होल्टमीटर आहे हा. गॅलॅनोमीटर आहे कॅपिटल G. त्याच्यासोबत एक X रेजिस्टन्स ड्रॉ केलेला आहे पहिल्या कंडिशनमध्ये. ही आहे व्होल्टमीटर V. ओके, याच्यामधून जाणारा जो करंट आहे तो Ig आहे. ओके, V इज इक्वल्स टू Ig इंटू कॅपिटल G प्लस Ig इंटू X हा बेसिक फॉर्म्युला आहे. तर V व्होल्टेज आहे 15 इज इक्वल्स टू Ig कॉमन घेतला. कॅपिटल G गॅलॅनोमीटर मधला रेजिस्टन्स किती दिलेला आहे. गॅलॅनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 100 ओहम प्लस X आहे तसंच लिहिला. इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. हे पहिली कंडिशन झाली. टू डबल द रेंज अ रेजिस्टन्स 1500 टू बी कनेक्टेड इन सिरीज विथ X. X सोबत अजून एक सिरीज. आता गॅलॅनोमीटर ते तिथेच जागेवरती आहे, पण त्याच्यासोबत एक सिरीज मध्ये कोणता रेजिस्टन्स जोडलेला आहे 1500 ओहमचा. मग बघा इकडे ही नवीन डायग्राम मी परत एकदा ड्रॉ करतो. हा गॅलॅनोमीटर आहे तिथंच आहे, हा X आहे आणि सोबत एक रेजिस्टन्स जोडलेला आहे 1500 ओहमचा. आणि मग ही आहे व्होल्टेज. तर ती रेंज झाली 2V झालं. व्होल्टेज किती झाले डबल झालेला आहे. गॅलॅनोमीटर मधला करंट तर सेम राहिलेला आहे Ig. आणि मग आता आपण ह्या कंडिशन मध्ये जर फॉर्म्युला लिहिला तर रेंज डबल झालेली आहे. 2V इज इक्वल्स टू Ig कॉमन घेतला इन ब्रॅकेट G प्लस X प्लस 1500 अशा पद्धतीने आलं. हे 2V ची व्हॅल्यू 2 इंटू V ची व्हॅल्यू किती आहे ओरिजिनल 15 आहे इज इक्वल्स टू Ig इन ब्रॅकेट कॅपिटल G ची व्हॅल्यू 100 आहे प्लस X प्लस 1500 आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं हे 30 झालं इज इक्वल्स टू Ig इन ब्रॅकेट हे 1600 प्लस X झालं. ओके, आणि मग आता याच्यानुसार इक्वेशन नंबर 2 नाव दिलं आपण याला. इक्वेशन 2 आपण इक्वेशन 1 जर केलं, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 मध्ये आहे 30 डिवायडेड बाय 15 इज इक्वल्स टू 30 डिवायडेड बाय 15. 30 ची व्हॅल्यू काय आहे राईट साईडला Ig इन ब्रॅकेट 1600 प्लस X आणि डिव्हिजन मध्ये Ig इन ब्रॅकेट 100 प्लस X 100 प्लस X. ओके,
ही एक कॅन्सल झालं, एक कॅन्सल झाला. 15 15 दोन्ही 30. आता हा 2 न क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 100 प्लस एक्स इज इक्वल्स टू 1600 प्लस एक्स. 200 झाला हा प्लस 2x इज इक्वल टू 1600 प्लस एक्स. एक्सची व्हॅल्यू लेफ्ट साईडला आणली, राईट साईडला आहे ती लेफ्ट साईडला आणली आणि राईट साईडला 1600 मायनस 200 घेतला. ओके, तर एक्स राहते इज इक्वल टू 1400. 1400 ओहम हे करेक्ट आन्सर आहे. या डायग्राममधून जर गेलो तर सोपं राहील आपल्याला आणखी. ओके, फॉर्म्युल्यामध्ये जाण्यापेक्षा डायग्राममधून क्लिअर करा. डायग्राम व्होल्टमीटरमध्ये जोडलेला, व्होल्टमीटरमध्ये एक सिरीज रेजिस्टन्स जोडलेला असतो आणि एक्स सोबत अजून एक सिरीज रेजिस्टन्स जोडलेला दुसऱ्या कंडिशनमध्ये. तर कंडिशन व्यवस्थित जर लक्षात आलेली असेल प्रश्न 100% समजतंय. लिहून घ्यायचं काम करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे. Potentiometer wire is 5 cm long and potential difference is 4 volt. Length L1 is equals to 5 cm आहे. व्हेरी गुड. आणि EMF किंवा व्होल्टेज आहे V1 is equals to 4 volt. Maintain between the ends. EMF of the cell is balanced against the length of L2 is equals to 200 cm 2 meter. आणि EMF जे आहे ते आपण त्याला काय म्हणू, E म्हणू. काहीच माहित नाही. तर पोटेन्शियलचं प्रिन्सिपल जे आहे पोटेन्शियोमीटरचं, त्या प्रिन्सिपलनुसार जर गेलो तर EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. तर असं जर घेतलं E बाय V इज इक्वल्स टू L2 डिवाइडेड बाय L1 असं म्हणू. मग EMF त्याची लेंथ L2, पोटेन्शियल डिफरन्स V त्याची लेंथ L1. E बाय V L2 अपॉन L1. E ची व्हॅल्यू माहीत नाही, V ची व्हॅल्यू आहे 4 इज इक्वल टू L2 2 आहे, L1 5 आहे. ओके, E इज इक्वल टू 4 दुनी 8 डिवाइडेड बाय 5. E इज इक्वल्स टू किती येते हे 5 1 5 5 7 30. 1.6 व्होल्ट. 1.6 व्होल्ट. सिंपल आहे. डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॅलन्सिंग लेंथ. EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॅलन्सिंग लेंथ. ओके, लिहा. नेक्स्ट क्वेश्चन. Resistance of 100 ohm is connected in series with the galvanometer of resistance capital G. Range is V. To double its range, the resistance 1000 ohm is connected in series. The value of G is. पहिल्या कंडिशन मध्ये बघा एकदा, गॅल्व्हनोमीटर आहे त्याच्यासोबत सिरीज मध्ये जोडलेला एक रेजिस्टन्स आहे, हे व्होल्टेज आहे V. ओके, गॅल्व्हनोमीटर G किती आहे ते G ती विचारलेली आपल्याला. ओके, आणि इथं किती 100 ओहम, याच्यामधून जाणारा करंट आहे गॅल्व्हनोमीटर करंट म्हणा IG. V इज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स IG इन ब्रॅकेट G प्लस 100. इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. सेकंड कंडिशन मध्ये बघा, हे आहे 1000 ओहम. परत गॅल्व्हनोमीटर म्हणून जाणारा करंट IG आहे. ओके, आणि रेंज किती झालेली, डबल झालेली म्हणताय 2V. 2V इज इक्वल्स टू करंट IG इंटू रेजिस्टन्स G प्लस 1000. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 आपण इक्वेशन 1 जर केला 2V इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स ओम्सला अप्लाय केला. इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 ह्या फॉर्म्युल्याने रेशो जर घेतला तर इक्वेशन 2 मध्ये आहे 2V डिवाइडेड बाय V आहे आणि राईट साईडला बघा IG इन ब्रॅकेट कॅपिटल G प्लस 1000 आहे डिवाइडेड बाय IG इन ब्रॅकेट कॅपिटल G प्लस 100 आहे. व्हेरी गुड. V कॅन्सल झाला, कॅपिटल IG कॅन्सल झाला. 2 इन ब्रॅकेट कॅपिटल G प्लस 100 इज इक्वल्स टू कॅपिटल G प्लस 1000. ओके, 2G प्लस 200 G प्लस 1000. 2G minus G is equal to 1000 minus 200. 1000 minus 200 लिहा त्याला, 2000 झालं ते. 1000 minus 200. ओके, संपलं. कॅपिटल G इज इक्वल्स टू किती आलं हे 800 व्होल्ट ओहम. 800 ओहम, 800 ओहम इज द आन्सर. समजतंय, लिहून घ्या. 800 ओहम. सोपा प्रश्न आहे, सोपाच आहे. रिपीट झाली मेथड. पण मागच्या याच्यामध्ये
एक्स रेजिस्टन्स होता 100 ओहम गॅलॉनोमीटरचा होता, त्याच्यासोबत वेगळा आणखीन एक एक्स्ट्रा जोडलेला होता. इथे काही तसं नाही जोडलेलं. कनेक्शन जे आहे ते प्रॉपरली जसे दिले तसे घेतलेले आहेत मी. ओके, नेक्स्ट. Galvanometer coil has resistance 80 ohm, current of full scale deflection 10 milliampere. Resistance of 920 ohm is connected in series with the galvanometer to make the voltmeter. If the least count of the voltmeter is 0.2 volt, the number of divisions find करण्यासाठी आपल्याला काय फाइंड करावं लागेल? Number of divisions n is equals to, okay, V divided by least count. आपल्याला हे फाइंड करायचंय. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला व्ही फाइंड करणं गरजेचं आहे. व्ही इज इक्वल्स टू फॉर्म्युला असतो IG इन ब्रॅकेट कॅपिटल G प्लस आर किंवा एक्स सिरीज रेजिस्टन्स. तर व्हीची व्हॅल्यू माहीत नाही. IG गॅलॉनोमीटरचा रेजिस्टन्स, गॅलॉनोमीटर मधला जो करंट आहे तो 10 मिली एम्पियर आहे, 10⁻³ इंटू कॅपिटल G ची व्हॅल्यू आहे 920 आहे. ओके, प्लस एक्स व्हॅल्यू आहे 80 आहे. सगळ्याच व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आणि ह्या जर व्हॅल्यू ठेवल्या 10 इंटू 10⁻³ इन ब्रॅकेट हे झालं 1000. ओके, हे 10⁻³ आणि 10⁻+3 कॅन्सल झाला. व्ही इज इक्वल्स टू 10 आला. व्ही इज इक्वल्स टू 10 मिळाला. इथं ठेवला तर नंबर ऑफ डिव्हिजन्स n इज इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय लिस्ट काउंट व्होल्टेज डिवायडेड बाय लिस्ट काउंट. ओके, इज इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय लिस्ट काउंटची व्हॅल्यू आहे 0.2. डेसिमल पॉईंट जर राईट साईडला गेला तर 100 डिवायडेड बाय 2 होतंय, इज इक्वल्स टू 50. एवढे नंबर ऑफ डिव्हिजन्स असतील. किती आहे? 50. ऑप्शन नंबर सी. समजतंय? समजतंय रे. थोडंसं वेगळं फॉर्म्युला कुठं कुठे यूज होतंय, ती लक्षात घ्यायचं काम कर बेटा. लिस्ट काउंटचा फॉर्म्युला टोटल व्होल्टेज डिवायडेड बाय नंबर ऑफ डिव्हिजन्स इक्वल टू टोटल व्होल्टेज डिवायडेड बाय लिस्ट काउंट, किंवा टोटल व्होल्टेज इक्वल टू नंबर ऑफ डिव्हिजन्स इन टू लिस्ट काउंट. फॉर्म्युला लक्षात ठेवा, कुठं तरी गरज पडेल आणखीन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. 2.5 volt battery is connected to potentiometer wire cell of EMF 1.0. It is balanced by the voltage drop across 2.16 meter. The length of the potentiometer wire is, ही आहे, त्याला आपण E1 नाव दिलं. ओके, आणि लेंथ L1 विचारलेली आहे. ही आहे E2, ह्याची लेंथ EL2. तर बॅलन्सिंग लेंथ EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल्स टू L1 डिवायडेड बाय L2. E1 ची व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला, E2 ची व्हॅल्यू माहिती आहे 1.08 आहे, इज इक्वल्स टू L1 ची व्हॅल्यू माहिती, L1 ची व्हॅल्यू विचारलेली, डिवायडेड बाय E1 ची व्हॅल्यू 2.5 आहे बेटा. 2.5. ओके, आणि डिवायडेड बाय L2 ची व्हॅल्यू किती आहे? 2.16. व्हेरी गुड. याचं सगळं कॅल्क्युलेशन केलं. 2.5 इंटू 2.16 डिवायडेड बाय 1.08 इज इक्वल्स टू L1. एक हे दुप्पट आहे, L1 इज इक्वल्स टू अडीच दोन्ही 5 मीटर. 5 मीटर इज द आन्सर. 5 मीटर. समजते? समजायलाच पाहिजे, सोपा प्रश्न होता. नेक्स्ट. Galvanometer of resistance G is centered by resistance of S ohm to keep main current in the circuit unchanged. The resistance to be put in series with galvanometer. बघा इकडे गॅलव्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स आहे कॅपिटल G, त्यासोबत एक शंट रेजिस्टन्स जोडलेला आहे, त्याला S नाव दिलेलं आहे. पुढं हा गॅलव्हॅनोमीटर मधला करंट जेवढा आहे IG, तेवढा करंट पुढं सेम ठेवायचा आहे. बघा इकडे सोबत एक रेजिस्टन्स जोडलेला आहे सिरीज मध्ये, असं विचारलेलं आहे. अनचेंज रेजिस्टन्स टू बी पुट इन सिरीज विथ गॅलव्हॅनोमीटर. ह्याला पुढे सिरीज मध्ये जोडलेला रेजिस्टन्स किती असेल जो विचारलेला आपल्याला. पण हे कधी, तर ह्या सगळ्यांचं मधला करंट अनचेंज ठेवायचा आहे, म्हणजे ह्यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जो आहे तो कॅपिटल G आला पाहिजे. करंट सेम, रेजिस्टन्स सेम. करंट अनचेंज ठेवायचा आहे, तर ह्या सगळ्यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कॅपिटल G एवढा आला पाहिजे. हे दोघं पॅरलल मध्ये आहेत, G इंटू S डिवायडेड बाय G प्लस S प्लस त्याला एक सिरीज मध्ये आहे R इज इक्वल टू कॅपिटल G. ओके, आपल्याला R फाइंड करायचं आहे. R इज इक्वल टू G मायनस G इंटू S डिवायडेड बाय G प्लस S. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं,
जी इंटू जी प्लस एस मायनस जी इंटू एस डिवायडेड बाय जी प्लस एस. ओके, जी स्क्वेअर प्लस जी इंटू एस मायनस जी इंटू एस डिवायडेड बाय जी प्लस एस. ओके, जी इंटू एस कॅन्सल झालं. जी स्क्वेअर अपॉन जी प्लस एस, जी स्क्वेअर डिवायडेड बाय जी प्लस एस, जी स्क्वेअर डिवायडेड बाय जी प्लस एस. ऑप्शन ए. सोपा प्रश्न होता. करंट सेम म्हणजे रेजिस्टन्स सेम राहते. सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स जोडला ह्यांना सगळ्यांना. त्या कंडिशनमध्ये करंट सेम म्हणजे टोटल रेजिस्टन्स सेम राहणार आहे. ओके, तर टोटल रेजिस्टन्स गेला मीटरमधला चाला पाहिजे. अशी कंडिशन दिली, त्या कंडिशननुसार आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे. लिहून घ्यायचे काम करायचे. नेक्स्ट बघा इकडं रिपीट झाला प्रश्न. इथं सेल्स अपोज करत इथं बॅलन्सिंग लेंथ जी आहे ती L1 मायनस L2 होईल. मग इनिशियल लेंथ जी आहे ते डायरेक्ट जोडलेली आहे. L1 आहे, L1 डिवाइड बाय L1 मायनस L2, L1 डिवाइड बाय L1 मायनस L2. ओके, तर या टाईपचे सगळे आपले प्रश्न आहेत. आणखीन काही प्रश्न पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत आपण. तर इथपर्यंत सगळे प्रश्न व्यवस्थित केअरफुली लक्ष देऊन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा 100%. ओके, थँक्यू.